अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, चरपटीला मिळालेला डमरू हा आपल्या सगळ्या नाथांकडून त्याला मिळालेली एक खास भेट आहे। ते साक्षात महादेवांचं वाद्य आहे। ते डमरू चरपटीकडे असणं ही त्याच्यासाठी अद्भुत अशी बाब आहे कानी, कारण डमरूच्या रूपात साक्षात श्री महादेवच त्याच्या सोबत आहेत। प्रतिकूलतेत ते डमरू त्याला सहाय्य करेल। तो डमरू केवळ वाद्य नाही तर ते एक अस्त्र आहे। त्याच्या नाद कंपनाने सारी सृष्टी मोहून जाते, अशुभ नष्ट होत, वाईटांच्या मनामध्ये भय निर्माण होतं। आता चरपटीलाही त्याच्याकडे असलेल्या अद्भुत अस्त्रांची जाणीव होईल, परंतु तो त्याचा उपयोग कसा करेल हे पाहण्यायोग्य असेल। आजवर त्याला ते ठाऊक नव्हतं, परंतु आपण सांगितल्यामुळे त्याला ते समजलं। डमरूच्या सहाय्याने तो त्याच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या अशुभ शक्तींना दूर सारेल। चरपटीला त्याचे सहाय्य होईलच, परंतु शिवाय तो गावातील इतर लोकांनाही आधार देऊ शकेल, दुष्टांपासून वाचवू शकेल। गुरुदेव, परंतु एका गोष्टीची भीती वाटत आहे। चरपटीच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या दुष्ट गोष्टी आता एकत्रित होतील। चरपटीला ते आजवर एक लहान मूल समजत होते, परंतु चरपटीकडे असलेल्या शक्तीची त्यांना जाणीव झाल्यानंतर ते त्याला आणखी त्रास देतील। हीच तर चांगल्या आणि वाईटाच्या युद्धाची सुरुवात आहे कानी। आता चरपटी या सगळ्यांना कसा सामोरा जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। आई काय झालं तुला? आई आई उठ ना, अगं मी आले। अंजनाई 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 आई रडू नको, कोणीतरी पाणी आणा। आई अगं मी आले बघ ना आई। अंजनाई अंजनाई उठ, डोळे उघड। अंजनाई इकडे बघ, डोळे उघड। अंजनाई अंजनाई अगं अगं इथे कशी बेशुद्ध पडलीस तू? काय झालं होतं तुला? आई अगं बोल ना, बरं वाटतंय ना तुला? आई अंजनाई अंजनाई काही पाहिलंस का तू? कशाला घाबरलीस का? आई बोल ना, आई अगं बोल ना काहीतरी। अंजना आईची दातखिडी बसली आहे वाटतं। बोलेल हळूहळू ती अजून पूर्णपणे शुद्धीत नाहीये म्हणून तसं होतंय। अगं अंजनाई, अगं इथं अशी पडली होतीस, साप विंचू आला असता, एखादं रानटी जनावर आलं असतं तर काय केलं असतंस ग? अंजनाई, तो काळा धूर तुझ्या मागे कसा काय येत होता? ते काय होतं नेमकं? अरे वसुदेवा, झालं ते सगळं। आता अंजनाई ठीक आहे ना? सोडून दे सगळं, जाऊ दे। आई
तुम्हाला सोडून आता कुठे बी जाणार नाही. अण्णा मी काय म्हणतोय, अंजनाला इथं लय वेळ ठेवायला नको. गावात तिच्या घरी घेऊन जाऊ, म्हणजे चांगला आराम करता येईल तिला. हो हो, गोविंदा बरोबर बोलतो, आपण जाऊया. चल सावकाश सावकाश, सावकाश. आम्ही धरतोय तुला. सावकाश उठ, सावकाश. हा चल. अहो बराच वेळ झाला हो गणाभाऊजी आणि सखूला जाऊन. अण्णा आतापर्यंत यायला हवे होते. तुम्ही असं करता का? तुम्ही सरळ जाऊन बघून येता का अण्णांना? हो सुमती. अण्णा अहो बरं झालं तुम्ही आलात. ते आता हे तुम्हालाच बघायला येणार होते. माझं पारायण सुरू होतं सुमती, ते पूर्ण व्हायला वेळ लागला. अण्णा आधी तुम्ही मला सांगा, आपल्या घराच्या बाहेर कोणी अनोळखी माणूस बसलाय का ज्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही? अगं मी घरात असल्याने माझ्या लक्षातच आलं नाही, पण जेव्हा गणा बोलला तेव्हा मी पाहिलं. त्या माणसाकडे पाहून तुम्हाला काही विचित्र वाटलं का? हो, तसा तो माणूस विचित्रच दिसला, पण एवढं काही घाबरण्यासारखं नाही. नाही आजोबा, तुम्ही इथे आलात ते बरं झालं. हो, आणि तुम्ही असं एकटं घरी राहू नका. आज इथेच थांबा. हो अण्णा, हे बघा मी आता छान स्वयंपाक करते. आपण सगळेजण जेवूया, मग इथेच निजा तुम्ही. अगं नको सुमती, मी जाईन माझ्या घरी. आणि आता आपली भेट झालेलीच आहे की नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आजोबा तुम्ही इथेच थांबा. हो अण्णा, आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही. अगं सुमती. हो पण ना, सगळे म्हणतायत ना, तर ऐका आमचं. आज रात्री इथेच थांबा. आजोबा मी तुम्हाला इथे का बोलवलंय हे लवकरच कळेल. गुरुदेव, ज्या लोकांनी ह्या भूमीसाठी वाद उभा केला आहे ते हा वाद घेऊन राजदरबारी जाणार असं म्हणाले होते. कदाचित आतापर्यंत त्यांनी हे केलंही असेल. त्यांच्या मनात जे गैरसमज आहेत त्यामुळे त्यांची बुद्धी विचार करेन अशी झाली आहे. सत्य परिस्थिती समजून घेण्याचा ते प्रयत्नच करत नाहीये. पण गुरुदेव, अशाने आपल्याला राजदरबारातून बोलवणंही येऊ शकतं. ते घडणारच आहे भरतरी, कारण ह्या भूमीसाठी वाद करणारे लोक हे स्थानिक आहे. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या राजाला त्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागणार आहे. शुभम भवतु. गुरुदेव, ह्या प्रांताच्या राजदरबारातून आपल्यासाठी एक संदेश आला आहे. आम्ही आता त्याच विषयी बोलत होतो नागनाथ. तो संदेश नेमका काय आहे नागनाथ? गुरुदेव, ह्या भूमीसाठी वाद करणारे लोक आपल्याला सांगून गेले होते की या भूमीच्या न्यायासाठी ते राजाकडे जाणार आहेत. त्यांनी त्यांचं म्हणणं राजसभेसमोर मांडलं आहे आणि आपल्यालाही आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिथं बोलावलं आहे. गुरुदेव, आपण म्हणाला होता तसंच घडलं आहे. मला वाटतं आपण या वादाकडे जितक्या साधेपणाने पाहतो आहोत तितका तो साधा सरळ दिसत नाही.
वाद करणाऱ्या लोकांनी इथल्या राजसत्तेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतलेला दिसतोय। इथे त्यांचं काहीही चालत नाही हे पाहून त्यांनी त्यांचा हा डाव खेळलेला आहे आणि स्थानिक लोकांना इथली राजसत्ता पाठीशी घालू शकते। आपण सरळ मार्गाने जे काही सांगितलं ते ह्या लोकांना समजलेलं नाही। मला वाटतं आपण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं। मला ही गहिनीनाथांचं म्हणणं पटतं आहे। नाथपंथ काय आहेत हे त्या लोकांना दाखवून द्यायलाच हवं। निश्चितच भरतरे, त्या लोकांचे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत। ह्या जागेवर त्यांना अधिकार सांगायचा आहे आणि त्यांच्या उपास्य देवतेला इथे स्थापित करायचं आहे। परंतु काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कारण आपण तसं काहीही होऊ देणार नाही। गुरुदेव, मग आपण काय करायचं? त्यांनी जसं राज दरबारात बोलावलं आहे तसं आपण जायचं का? त्याची आवश्यकता नाही। त्यांना संदेश पाठवून दे। भेट घेण्यासाठी स्वतः त्यांनी इथे या गडावर यावं, नाहीतर त्यांच्या प्रतिनिधीला पाठवून द्यावं। इथे जी काही सत्य परिस्थिती आहे त्यांना समजून सांगण्यात येईल। राज दरबारात जाऊन त्यांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही। आई, आजी आजोबा आणि बाबा आलेत ग। दादा, अंजनाई कशी आहे आता? सगळं ठीक आहे ना तिथे? ती बेशुद्ध कशी पडली ते ठाऊक नाही, पण आता ठीक आहे। गावात आणले तिला। पण हा सगळा प्रकार काय आहे हे कोणाच्या लक्षात नाही आलं। मला त्याच विषयी बोलायचे अण्णा। सासूबाई, आजवर मी तुम्हाला काहीच विचारलं नाही। तुम्ही जे काही म्हणाल ते मी सगळं मान खाली घालून ऐकत आलीये, सगळं सहन केलं। अहो, मी तुम्हाला कधी उलटं उत्तर देखील दिलं नाही, पण आज हे सगळं माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं होतं। मला तुम्ही खरं खरं सांगा, हा सगळा काय प्रकार होता? काय प्रकार होता म्हणजे? हे तू मला का विचारतेस? कारण हे सगळं घडण्याआधी तुम्ही अंजनाईकडे गेला होता आणि तुम्ही तिथून आल्यानंतरच हे सगळं घडलंय। उगीच तोंडाला येईल ते बोलू नकोस चंद्रा। या सगळ्याशी माझा काही संबंध नाही हे मी याआधीही सांगितलेलं आहे। चंद्रा, तू काय बोलतेय तुला तुझं तरी कळतंय का? तू सरळ सरळ आईवर आरोप करतेय। सत्यश्रवा, हे काय चाललंय? अरे दादा, ती आरोप करत नाही आहे। तिला फक्त काही शंका आहेत, ती ते विचारतीये। अरे पण मी असं का करेन? म्हणजे आता तुझाही माझ्यावर विश्वास नाहीये का? सासूबाई, मग चरपटीच्या जेवणातून काळा धूर निघालात तो कशामुळे? ज्याबद्दल मला काही ठाऊकच नाही त्याबद्दल मी काय सांगणार? हा चरपटीच नको त्या लोकांना भेटत असतो, जाऊन त्या साधूंना भेटत असतो। त्यांनीच काहीतरी केलेलं असणार आहे। आणि तुम्ही दोघी मलाच प्रश्न विचारताय? सुलक्षणा, शांत हो, चिडू नकोस। हा सगळा प्रकार गोंधळात टाकणारा आहे, त्यामुळे कोणाला काय करावं हे कळतच नाही। अहो, पण याचा अर्थ असा नाही की या दोघींनी माझ्यावर काहीही आरोप करावे।
सत्यश्रवा, हे मला बिलकुल पटलेलं नाही. तुम्ही सगळे भांडू नका. मला काही झालेले नाही आणि होणार देखील नाही. तू तर गप्पच बस. तुझ्याचमुळे झालं हे सगळं. सत्यश्रवा, याचसाठी चरपटीला आपल्या घरात ठेवायला माझा विरोध होता. हा घरात येण्याआधी घर कसं नंदनवन होतं, पण याच्यामुळे सगळं बिघडलं. घरातली सगळी शांतता भंग पावली याच्यामुळे. घरात भांडणं सुरू झाली. चरपटी, चरपटी, अरे गुरुदेव, एका गोष्टीची मात्र मला खंत वाटते आहे की परमशक्तीलाही आपल्या अस्तित्वाचं प्रमाण द्यावं लागतं आहे. जी भूमी दत्तप्रभूंची आहे, जिथे अनादी काळापासून श्री दत्तप्रभू वास करतात, ज्यांच्या साधनेमुळे या भूमीवर सदैव चैतन्य वाहतं, अशा भूमीवर त्यांचंच अस्तित्व नाकारलं कसं जाऊ शकतं? गोरक्षा, मनुष्याचा स्वभाव हा अनाकलनीय आहे. हे लोक आपल्या उपास्य देवतेच्या स्थापनेसाठी ही भूमी मागत आहेत. या भूमीवर आपला अधिकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचा अहंकार मोठा करण्यासाठी, स्वतःच्या पंथाचं अस्तित्व मोठं करण्यासाठी हे सगळं करत आहेत. गुरुदेव, ह्या संपूर्ण सृष्टीचे चलनवलन करणारी परमशक्ती एकच आहे. मग मनुष्यामध्ये असा भेद का असावा? गहिनी परमेश्वराने मनुष्यामध्ये कधीही भेद केला नाही. तो भेद मनुष्याने स्वतः निर्माण केला आहे. समाज, धर्म, जाती हे सगळं मनुष्याने निर्माण केलं आहे. आणि मग आपल्याच समाजाला श्रेष्ठत्व मिळवून देण्यासाठी आपापसामध्ये वाद सुरू केले आहेत. इतरांच्या उपास्य देवतांचे अस्तित्व मिटवून त्या भूमीवर आपल्या देवतांचे अस्तित्व उभं करायला त्यांनी सुरुवात केली. आणि या देवभूमीवर अशा घटना पुढेही घडत राहणार आहेत. या देवभूमीसाठी अनेक ठिकाणी हे वाद सुरू आहेत आणि भविष्यातही हे सुरूच राहते. परंतु गुरुदेव, एखादा सत्य स्वीकारत नसेल तर त्याला आपण योग्य ती समज, योग्य ती शिक्षा देऊ शकत नाही का? ज्यांची बाजू असत्याची असते त्यांच्याकडे संयम नसतो. परंतु आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे आपण संयम ठेवला पाहिजे. नाथपंथाची तीच शिकवण आहे. आपण आपली योग्य ती मूल्य जपूयात, संयम बाळगूयात. त्यांच्यासारखं वाहून गेलेलं आपल्याला चालणार नाही. आणि मुख्य म्हणजे साक्षात श्री दत्तप्रभू या सगळ्यांवर निर्णय घेतीलच. अखेर अंतिम सत्य तेच आहेत. श्री दत्तप्रभू निश्चितच या सगळ्याची काळजी घेतील गुरुदेव. परंतु मला वाटतं की हे आपलं दायित्व आहे की इतरांनीही ही भूमी ताब्यात घेऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. ही भूमी कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही गोरक्षा. त्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत राहू. क्षमा असावी गुरुदेव, परंतु आपल्याला इथल्या राजदरबारातून बोलावणं आलं आहे आणि आपण जर तिथे गेलो नाही तर इथल्या राजाचा गैरसमज होऊ शकतो. नागनाथ, त्या राजाला आपण नाथपंथाचा प्रत्यय देऊ. मग तो स्वतःहून इथे चालत येईल.